लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नंदुरबारच्या खोलविहीर येथील वनहक्क पात्र आदिवासी शेतकरी आणि सत्यशोधक कार्यकर्ते डॉक्टर करणसिंग कोकणी यांच्यावर वनपाल आणि वॉचमनांनी जीवघेणा हल्ला करून दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून संबंधितांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि वनहक्क कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने करण्यात आली आहे। सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांना देण्यात आले। निवेदनावर आरटी गावित, रामसिंग गावित, रणजित गावित, शीतल गावित, दिलीप गावित, विक्रम गावित, राजेश गावित, जालमसिंग गावित, उत्तम गावित, प्रभाकर गावित, हिरामन महाले यांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। निवेदनानुसार दिनांक 22 जून 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास कॉम्रेड करणसिंग कोकणी हे त्यांच्या वनपट्ट्याच्या शेतात मशागत करत असताना चिंचपाडा वनक्षेत्रातील वनपाल सुजित बेडसे, वनरक्षक सूर्यवंशी आणि वॉचमनांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करत काठ्यांनी मारहाण केली। यात कोकणी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी कोकणी यांना गाडीपाशी उभे करून फोटो काढण्यात आले। 24 जून रोजी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा नोंद न करता त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। वनपाल आणि वॉचमनाकडून वनहक्क धारकांना धमकावणे, खंडणी वसूल करणे, दारू पिऊन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। या प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा दिनांक 5 जुलै 2025 रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेने दिला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाल्यास जबाबदारी विसरवाडी पोलीस स्टेशन आणि वन विभागावर राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे। आलेलं होतं विषय हा होता की नवापूर तालुक्यात वनपट्टाधारक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना धमकावणे, मारठोक करणे या प्रकारची दादागिरी वन खाते करीत आहे। 22 तारखेला एक ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे 80 वर्षाचे त्यांच्या करणसिंग कोकणी याच्यावर वन खात्याचे वनपाल बेडसे नावाचे आणि वासमन असा 8 लोकांनी दारू पिऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हल्ला केल्यानंतर आजपर्यंत करणसिंग कोकणी हे दवाखान्यात ॲडमिट आहे। आम्ही त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पूर्ण दिवसभर बसून ठेवलं परंतु गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही। आज एक आठवडा उलटून सुद्धा विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि आमच्या विरोधात खोटा गुन्हा हा फॉरेस्टवाल्यांनी दाखल केलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की या गुंड प्रवृत्तीचे जे वनपाल आहेत बेडसे त्यांच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जी दहशत माजवली ते समाप्त व्हायला पाहिजे। दुसरं निवेदन हे होतं की नवापूर तालुक्यात सामूहिक हक्क जे मंजूर करण्यात आलेले ते चुकीचे आहे। याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर, नाशिक प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं आहे की हे चुकीचे सामूहिक हक्क रद्द करा आणि वन हक्क समितीने प्रस्ताव पाठवलेला आहे ते प्रस्ताव मंजूर करा। कारण की या सामूहिक हक्कामध्ये वनपट्टाधारक शेतकरी आहेत, प्रलंबित शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल विचार केलेला नाही। जे क्षेत्र आहे ते सगळे क्षेत्र सामूहिकासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। यामुळे गावागावामध्ये तेढ निर्माण होत आहे आणि याला कारणीभूत आहे हे वन खातं आहे ते रद्द व्हायला पाहिजे। यासाठी हे आज आम्ही इथं आलेलो आहे। या 5 दिवसामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास वन खात्याचे वनपाल बेडसे हे जबाबदार राहतील। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.